नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश अर्णवला म्हणत असतो की अर्णव, हे बघ, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. आता ना, हे सगळं विसरून जा आणि जे तुझ्याच फायद्याचं आहे. काय ना, आता तू कितीही प्रयत्न केलेस तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुला मी आता एकच सांगतोय की जे काही घडलं आहे ते तू पण विसरून जा आणि मला पण विसरू दे आणि त्याशिवाय काहीही दुसरं होणार नाही. आणि हे जे चालू राहिलं आहे ना, ते तसंच चालू राहू दे. नाहीतर या सगळ्याचा प्रॉब्लेम हा काय होणार आहे तुला माहिती आहे. या सगळ्याचा त्रास हा तुझ्या बहिणीला, अंजलीलाच होणार आहे. हे माहिती आहे ना तुला. कारण आता तू किती प्रयत्न केले तरी त्याचा काही उपयोग झाला आहे का? असं तो त्याला समजावत असतो. आणि आता या सगळ्या गोष्टी विसरून तूही आता सगळं करून कामाला लाग. असं म्हटल्यावर आता अर्णव त्याच्याकडे रागाने बघतो. तेव्हा राकेश त्याला म्हणतो की "एक मिनिट अर्णव, नो व्हायलन्स. एक मिनिट थांब. मी काय बोलतोय ते नीट ऐकून घे आधी. तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे. कधीही आताताईपणाने निर्णय घ्यायला जातोस." असं म्हणून तो त्याला शांत बसायला सांगतो. अर्णव त्याच्यावर भरपूर चिडलेला असतो. राकेश त्याला म्हणतो की "हे बघ, एकच गोष्ट तू लक्षात ठेव. किती काही झालं तरीही या सगळ्यात अंजली इन्व्हॉल्व्ड आहे. यामध्ये अंजलीचा विचार कर. कारण ती माझ्या प्रेमामध्ये अगदी वेडी झाली आहे, आकंठ बुडाली आहे. माझ्या बाबतीत जरा काही चुकीचं झालं तर ते तिला खपणार नाही. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेव. किती काही झालं तरीही तिच्या बाबतीत काही चुकीचं घडू नये यासाठी तू प्रयत्न कर. कधीकधी तू बिझनेसमॅन आहेस, परंतु तुझ्या फायद्याचा विचार नको करूस. तुला ना, तू एक मोठा बिझनेसमॅन आहेस खरं तर अर्णव, परंतु तुला एक बिझनेसचा रूल माहीत नाही आहे. बिझनेसचा नवीन रूल असा आहे की कधीकधी आपल्या तोट्यातच आपला फायदा असतो. म्हणूनच आता तुझं हे जे काही चालू आहे ना, त्यामधला तुझा फायदा हा अंजली आहे हे लक्षात घे. तिला जर तू सांगितलं नाहीस तर आणि तरच ती व्यवस्थित राहील आणि तिचं व्यवस्थित जीव जगू शकेल. हे बघ, मी तुला आत्ता समजावतो कसं ते. कारण राजाचा जीव हा पोपटामध्ये असतो आणि त्यामुळे अंजलीच्या बाबतीतही तसंच आहे. जर तू अंजलीला काही खरं सांगितलंस तर काहीही घडू शकतं बा. अगदी काहीही. म्हणजे अंजली जिन्यावरून खाली उतरता उतरता तिचा अचानक पाय घसरू शकतो. ती खाली आदळू शकते आणि पडू शकते. कधीकधी अंजली ही डॉक्टरकडे जात असते. डॉक्टरकडे जात असताना तिची गाडी ही एखाद्या झाडाला आदळू शकते आणि तिथेच काही होऊ शकतं. नंतर अंजली कधी लिफ्टने ये-जा करत असेल तर अचानक लिफ्टची केबलची वायर तुटून अंजली पूर्ण त्या लिफ्टसकट खाली आदळू शकते. काही होऊ शकतं. अर्णव भयंकर चिडतो, त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की शांत बस, माझ्या ताईबद्दल काहीही बोलायचं नाही. लक्षात आलंय तुझ्या?" त्यावेळेला मग तो कॉलर धरल्याबरोबर लगेच राकेश म्हणतो की "अरे अंजली, तू इथे?" तेव्हा अर्णव त्याची कॉलर सोडतो आणि घाबरूनच मागे बघतो. तेव्हा "ताई, तू?" असं म्हणून तो मागे बघायला जातो आणि राकेश हसतो आणि म्हणतो की "फसवलं. बघितलंस किती घाबरलास तू ते? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव. आता मी जे काही केलं आहे त्यामुळे चिंटू मामा घाबरला, चिंटू मामा घाबरला." असं म्हणून तो आता टुनटुन लहान मुलासारख्या उड्या मारायला लागतो. आणि राकेश पुन्हा एकदा नॉर्मल होऊन म्हणतो की "लक्षात घे, अर्णव काही होऊ शकतं. त्याच्यामुळे तू अंजलीला सांगायला जाण्याची चूक अजिबात घडवू नकोस. जे काही चाललंय ते तसंच चालू दे. तेच तुझ्या फायद्याचं राहील आणि माझ्याही. लक्षात घे, जर व्यवस्थित सगळं असायला हवंय, असंच असायला हवंय, तर मग मी सांगतोय तसंच वाग." असं म्हणून आता अर्णवला तो चक्क धमकी देऊनच निघून गेलेला असतो. आता काय करावं हे अर्णवला काहीही सुचत नाही. कारण इतका मोठा डाव राकेशने टाकल्यामुळे त्याला गप्पच बसावं लागलेलं असतं. इथे ईश्वरीला पण नुसतं धाकधूक होत असते. कारण अर्णवचा नंबर तिच्या वडिलांनी म्हणजे संजयने ब्लॉक करून टाकल्यामुळे ती विचारात पडलेली असते की काय करू. ती सारखी इथून तिथून फेऱ्या मारत असते आणि अर्णवच्या बाबतीत विचार करत असते. पुन्हा पुन्हा सारखा तिचा फोन बघत असते की अर्णवचा फोन येतोय का. परंतु क्षणाला तिच्या एक लक्षात येतं की बाबांनी सांगितलेलं असतं की आत्तापासून, या क्षणापासूनच त्या माणसाला कोणीही भेटणार नाही आहे. इशू, लक्षात घे, त्याचा नंबर मी तुझ्या मोबाईलवरून ब्लॉक केलेला आहे. त्यामुळे ना त्याला भेटायचं आहे, ना त्याच्याशी फोनवर बोलायचं आहे, ना मेसेजवर, ना कुठेही. त्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचाच नाही, असं त्याने सांगितलेलं असतं. तर इथे अर्णव हा ईश्वरीला सारखा सारखा फोन लावत असतो की "काय झालं आहे? मिस इंदोरचा फोन का लागत नाही आहे?" म्हणून तो सारखा सारखा फोन लावत असतो. आणि त्याच वेळेला इथे आता फोनची रिंगचाही आवाज येत नसतो. म्हणून त्याला आणखीनच काळजी लागलेली असते. त्यानंतर इथे ईश्वरीला सतत आठवत असतं, बाबांनी आईलाही सांगितलेलं असतं की तुम्ही सगळ्यांनी हे नंबर ब्लॉक करून टाका. त्या माणसाशी काही संबंध ठेवण्याची गरज नाही.
ईश्वरी अगदी निराशेत असते, कारण अर्णवबरोबरचं इतकं सुंदर नातं हे या एका गोष्टीमुळे तोडावं लागणार असतं. बाबा म्हणतात की ईश्वरी, तू आता नवीन नातं तयार करतेस, त्यामुळे या माणसाशी तुला काहीही संबंध ठेवायचा नाही. त्या माणसाचा नंबर आत्ताच्या आत्ता ब्लॉक करून टाक. मग फोन घेतल्यानंतर तो स्वतःच संजय नंबर ब्लॉक करून टाकतो. अर्णव सारखा सारखा फोन करत असतो आणि म्हणतो की काय झालंय, ईश्वरीचा कॉल का लागत नाहीये, म्हणजे मी सारखे फोन लावतोय. मग तो नम्रताला फोन ट्राय करतो. नम्रताचाही फोन लागतच नसतो आणि तिच्याही फोनची रिंग होत नसते. अर्णव विचार करतो की काय झालं काय असेल, मिस इंदोरचाही फोन लागत नाहीये आणि नम्रताचाही फोन लागत नाही. तेवढ्यातच अर्णवच्या फोनची रिंग वाजते. तो पटकन फोन उचलतो, कोणाचा आहे ते बघत नाही आणि म्हणतो की मिस इंदोर, काय चाललं हे तुझं, मी कधीपासून तुला फोन ट्राय करतो, कुठे आहेस तू. तेव्हा मग हा फोन लावण्याचा असतो आणि लावण्य म्हणते की 1 मिनिट AR, लावण्या हिअर. आता हे ऐकल्यानंतर त्याला राग येतो, कारण खरं तर तो ईश्वरीच्या फोनची वाट बघत असतो, परंतु लावण्याचा फोन आल्यामुळे त्याला पुन्हा जराशी चिडचिडत होत असते आणि तो म्हणतो की बोल लावण्या. तेव्हा ती म्हणते की AR, मी या गोष्टीसाठी तुला कॉल केलेला आहे की लवकरात लवकर आजी आपल्या लग्नाचा मुहूर्त काढणार आहेत मग आपण डेस्टिनेशन वेडिंग करायचे असंच मी तुला आधी सांगितलं होतं आणि त्यामुळे माझ्या मम्मानेही मला कॉल केला होता आणि मला डेस्टिनेशन बघायला सांगितलं होतं आणि आपण एक काम करूया, आपण ना डेस्टिनेशन ठरवून ठेवूया. इनफॅक्ट मी ते ठरवूनही ठेवलं आहे. मीनवाईल तू मला सांग की कुठलं डेस्टिनेशन असेल, गेस कर, म्हणजे मी काय डेस्टिनेशन फायनल केलं असेल. त्यावेळेला मग तो म्हणतो की नाही, मला गेस करता येत नाही आहे, प्लीज जरा तूच सांग. तेव्हा ती म्हणते की येस, मी सांगतेच आहे तुला. तुला माहिती आहे, मम्माने मला विचारलं आणि माझ्या डोक्यात एकच उत्तर आलं, ते म्हणजे की आपलं डेस्टिनेशन, जे वेडिंगचं डेस्टिनेशन असेल ते असेल इंदोर. आता इंदोर हे ऐकल्यावर अर्णव तिथे शांत बसतो. लावण्य म्हणते की AR, इंदोर हे डेस्टिनेशन वेडिंग मी फायनल केलेलं आहे आणि तुला कसं वाटतं मला सांग. म्हणजे ना, इंदोरचं कल्चर, तिथल्या पद्धती, तिथले लोक अगदी वेड लावतात वेड, आणि तिथलं फूड कल्चर सगळं सगळं अगदी वेड लावण्यासारखं आहे आणि तिथे सगळ्या गोष्टी इतक्या फॅसिनेटिंग आहेत म्हणून सांगू. म्हणूनच मम्माने जेव्हा मला विचारलं ना, माझ्या मनाने न विचार करता एकच उत्तर दिलं, ते म्हणजे इंदोर. तिथलं कल्चर, तिथल्या सगळ्या गोष्टी या म्हणजेच मला बघायच्यात आणि तिथेच माझं लग्न करायचं आहे मला आणि तिथेच मला मिसेस अर्णवराजे शिर्के व्हायचं आहे. त्यामुळे आपण इंदोर हे डेस्टिनेशन फायनल करूया, इज इट. तेव्हा मग अर्णव आता तिला काहीच बोलत नाही आणि मग तो फोन कटच करून टाकतो. लावण्याला त्याचा खूपच राग आलेला असतो, त्याच्यामुळे ती चिडते आणि म्हणते की हू द हेल आर दिस मिस इंदोर, असं म्हणून ती चिडते आणि अर्णव हा पुन्हा तिचा फोन कट केल्यानंतर ईश्वरीलाच फोन ट्राय करत असतो आणि म्हणतो की काय करू मी, मिस इंदोरचा फोन अजून कसा लागत नाही आहे, काय झालं हे सगळं, नंबर ब्लॉक केला आहे की काय, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो. नंतर इथे ईश्वरी शांत बसलेली असते. आता अर्णवबद्दल जे काही घडलं आहे आजच्या दिवसात, क्षणार्धातच होत्याचं नव्हतं झालं, यामुळे तिला त्रास होत असतो. ती विचार करते की गणूबाप्पा, हे माझ्या बाबतीत काय घडवून आणत आहेस तू. अर्णव सर आणि माझी दोस्ती इतकी चांगली झाली होती आता, खरंच आम्ही इतके चांगले मित्र झालो, परंतु हे तू काय घडवून आणलंस. आता ना गणूबाप्पा, मला ना तुझा राग येतोय. हे सगळं का घडवायचंस तू. अरे अपराधी असल्यासारखं वाटतंय मला अगदी, कारण अर्णव सरांनी मला इतकी मदत केली आहे, परंतु या क्षणाला तू असं काही घडवून आणलंयस ज्यामुळे आमच्यामध्ये साधी आता मैत्रीही उरलेली नाही आहे. काय त्रास होतोय मला या सगळ्याचा, असं म्हणून तिथेच ईश्वरी बसून जरा रडत असते. तेव्हा नमू येते आणि नमूच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरीची अवस्था काय असू शकते आणि त्याने तिला त्रास होत आहे. आता नम्रता ही ईश्वरीकडे येते आणि म्हणते की इशू, काय करतेस तू हे, मला कळत आहे या सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय, पण इशू एक गोष्ट लक्षात घे, हे जे काही घडलंय ना, त्यामध्ये खरंच अर्णव सरांची काहीही चूक नसेल. तुला काय वाटतं, हे सगळं तू नको करूस, अर्णव सरांबरोबरची मैत्री तू नको तोडूस. ईश्वरी म्हणते की ताई, हे बघ, मलाही त्यांच्यासोबतची मैत्री नाही तोडायची आहे, परंतु घडलंय असं की त्यामुळे मी बाबांचा शब्द मोडू शकणार नाही. अर्णव सर बाबांसोबत जे काही वागलेत त्यामुळे मला त्यांचा राग आलाय. तेव्हा मग नमू म्हणते की अगं ईश्वरी, तुला खरंच असं वाटतंय की अर्णव सरही नाही चुकलेले आहेत, मग एकदा तू त्यांच्याशी बोलून घे, सगळं क्लिअर कर, त्याशिवाय काहीही होणार नाही. एकदा तू त्यांच्याशी भेटतेस का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही ताई, मला आता त्यांच्याशी भेटता येणार नाही, कारण माझे भेटीचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. तेव्हा ती म्हणते की अगं असं नको बोलूस. ईश्वरी म्हणते की हो, मला बाबांनी सांगितलं आहे की अर्णव सरांना भेटायचं नाही किंवा त्यांच्याशी बोलायचं देखील नाही आहे. तेव्हा मग नमू म्हणते की तू एक काम कर ना, तू बाबांना न सांगता भेट अर्णव सरांना,
हवं तर मी मदत करेन तुला. मी तुमच्या दोघांची भेट घडवून आणते. पण तुम्ही भेटून बोला. त्याशिवाय काही खरं नाही." येशू म्हणते की "नाही, ताई, मला त्याला नाही भेटायचंय. काही झालं तरीही मी बाबांना दिलेला शब्द मोडू शकणार नाही. बाबांना मी अशा प्रकारे फसवू शकणार नाही. त्यामुळे आता अर्णव सरांशी भेट होणं हे अशक्य आहे. अर्णव सरांचं आणि माझ्या आयुष्यातलं हे जे दोस्तीचं पान होतं, ते आता कायमचं क्लोज झालेलं आहे. असं मला वाटतंय की काही झालं तरीही आता अर्णव सरांबरोबर मला भेटता येणार नाही, त्यांच्याशी बोलता येणार नाही. हा आमच्या आयुष्यातला खरंच कदाचित शेवटचा भीतीचा क्षण होता," असं ईश्वरी नमूला सांगते. नंतर दुसऱ्या दिवशी अर्णव जरासा डिस्टर्ब असतो. तेव्हा अर्णव मामाला सांगतो की ईश्वरीला मी फोन ट्राय करतोय, परंतु ती फोन उचलत नाहीये. तिचा फोन वाजतोय, पण कदाचित तिने मला ब्लॉक केलंय. मग नम्रतालाही मी फोन ट्राय केला, पण तिच्याही मोबाईलच्या बाबतीत तसंच घडलं. मला वाटतंय की तिने ब्लॉक केलंय. तेव्हा मग मामा म्हणतो की अचानक का तिने ब्लॉक केलं असेल? तेव्हा तो म्हणतो की "मामा, मी तुला सांगितलं ना, आज जे काही घडलं त्याबद्दल तिलाही वाईट वाटलं असेल. तिच्याही मनात गैरसमज निर्माण झाला असेल. काही झालं तरीही शेवटी ते मिस इंदोरचे वडील आहेत आणि त्यांच्या बाबतीत मी चुकीचं वागलोय किंवा त्यांच्यावर आवाज चढवून बोललोय, हे मिस इंदोरला समोर दिसलं. परंतु काय घडलं होतं ते तिच्या लक्षात आलं नाही ना." तेव्हा मग मामा म्हणतो की "मी एक काम करू का? मी तिला फोन ट्राय करू का?" तेव्हा अर्णव म्हणतो की "हो मामा, प्लीज तू कर ना फोन ट्राय तिला. बघ ती काय बोलतीये." मग आता ईश्वरी ही मामाचा फोन उचलते आणि फोन उचलल्याबरोबर मामा म्हणतो की "ईश्वरी, जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." आता ईश्वरीलाही कळत नसतं की मामाला नेमकं काय असं महत्त्वाचं बोलायचं असेल. त्यामुळे पटकन ती फोन उचलते आणि म्हणते की "मामा, बोला." तेव्हा तो म्हणतो की "ईश्वरी, 1 मिनिट थांब." तेव्हा ईश्वरी म्हणते की "1 मिनिट थांबा मामा, प्लीज. आता तुम्ही जर हा फोन अर्णव सरांना देणार असाल तर तसं करू नका, कारण मला त्यांच्याशी बोलायचं नाही आहे." तेव्हा तो म्हणतो की "प्लीज थोडा वेळ. मला खरंच तुझ्या महत्त्वाचं काहीतरी सांगायचं होतं म्हणून. प्लीज थोडा वेळ." तेव्हा मग ती म्हणते की "मामा, तुम्ही माझ्याशी हवं तर बोलायचं असेल तर बोला, परंतु मला अर्णव सरांशी बोलण्याचीही इच्छा नाही आहे आणि त्याहून त्यांना भेटण्याची तर इच्छा अजिबातच नाही आहे. त्यामुळे प्लीज, प्लीज तुम्ही असं काहीही माझ्यावर प्रेशर आणू नका. मला त्यांच्याशी बोलायचं नाही आहे. इच्छा नाही आहे त्यांच्याशी बोलण्याची, जे काही काल झालं आहे त्यानंतर." असं बोलल्याबरोबर आता ती फोन ठेवून देते आणि मामा तिला पुढे काही बोलायला जाणार, परंतु ती काहीच ऐकून घेत नाही. तेव्हा अर्णव इथून इशारे करत असतो की "काय झालं आहे मामा, बोल ना तिच्याशी. जे काही तिच्याशी बोलायचं आहे ते तिला क्लिअरली सांग." त्यावेळेला मग आता मामा सांगतो की "नाही, तिने माझा फोन ठेवून दिला." तेव्हा मग तो म्हणतो की "काय बोलली ती?" त्यावर मामा सांगतो की "तिने स्पष्टपणे नकार दिलाय. तिने सांगितलंय तिला तुझ्याशी बोलण्याचीही इच्छा नाही आहे आणि भेटण्याचीही इच्छा नाही." मग त्यावर मामा म्हणतो की "आता काय करायचं काहीच कळत नाही आहे." तेव्हा आता अर्णव म्हणतो की "मिस इंदोर अशी का वागतीये? खरंच कळत नाही." तेव्हा मग पुन्हा एकदा तो म्हणतो की "मामा, अरे बरोबरच आहे ना रे. मी असा वागलोय तिच्याबरोबर. म्हणजे काल जे काही घडलं अचानक अनपेक्षितपणे त्याने तिला मोठा धक्का बसला असेल आणि त्यामुळे हे सगळं घडलंय. पण मामा, खरं तर तिला वाईट वाटणं हे साहजिक आहे. ठीक आहे. परंतु आता काय करायचं ते मला समजत नाही आहे." मामा म्हणतो की "अर्णव, पण ईश्वरीला सगळं खरं खरं सांगून टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण ईश्वरीचं आयुष्य असं धोक्यात टाकू शकत नाही. त्या राकेशच्या भरोश्यावर तिला आपण अजिबात सोडू शकत नाही. कारण तो व्यक्ती किती नालायक आहे हे आपल्याला माहीत आहे." तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की "मामा, काहीतरी केलं पाहिजे." त्यावर आता लगेच पुढे मामा म्हणतो की "हो, आता मलाच तुमची भेट घडवून आणलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी विचार हा नक्कीच केला पाहिजे." तेव्हा आता अर्णव म्हणतो की "येस मामा, काही झालं तरीही या बाबतीत काहीतरी करून मला ईश्वरीच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यायला लागणार आहे." मामा म्हणतो की "तो राकेश इतका नालायक आहे ना की तो काहीही करू शकतो. त्यामुळे त्याच्या अगोदरच आपल्याला काहीतरी पावलं उचलावी लागतील." असं मामा अर्णवला स्पष्टपणे सांगून तयार होतो. तो म्हणतो की "ठीक आहे. आता ईश्वरी ही सरळ ऐकायला तयार नसेल ना, तर माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्या प्लॅननुसार मी करतो आणि जर तसं केलं तर कदाचित ईश्वरी तुला भेटायलाही तयार होईल आणि जेव्हा ती तुला भेटेल तेव्हा मग तू तिला सगळं जे काही आहे ते खरं खरं सांगून टाक आणि तिला विश्वासात घेऊन सांग, म्हणजे सगळं काही नीट होईल." असं म्हटल्याबरोबर आता अर्णव हा त्याच गोष्टीचा विचार करत असतो की मामा नेमकं काय करणार आहे आणि मामाच्या डोक्यात नेमके काय विचार सुरू आहेत. मामा म्हणतो की "हे बघ अर्णव, मला कळते आता सध्या काय अवस्था असेल. कारण जर ईश्वरी तुला असं सरळ भेटायला तयार नसेल किंवा तिचा फोनही लागत नसेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आता ईश्वरीला मामा जेव्हा पुन्हा ट्राय करतो तेव्हा मामाचाही फोन तिने नंबर ब्लॉक करून टाकलेला असतो. म्हणून मामाला आता एक गोष्ट लक्षात येते. आता लावण्या ही घरी आलेली असते. तिला लगेचच ती
वल्लरी गाठते आणि म्हणते की हे बघ, तू आता ना असा टाईमपास करत राहू नको. हे बघ काय सांगते, आता आमची ती ओल्ड लेडी आहे ना, तिचे देवघरामध्ये पूजा करत बसलेली आहे. त्यामुळे आता तिच्याशी तू सरळ बोल, म्हणजे लग्नाच्या मुहूर्ताचाच विषय तिच्याजवळ काढ. तिला सरळ सांग की हे बघ बाबा, जर तू लग्नाच्या मुहूर्ताला आणखीनच उशीर केलास ना, तर मात्र काय होऊ शकतं, ह्या मुहूर्ताच्या वेळाबरोबरच ती ईश्वरी कधी तुमची नाचसून होऊन इथे तुमच्या डोक्यावर येऊन बसेल ना, तुमचं तुम्हालाही समजणार नाही. असं तिच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण कर. त्याशिवाय लग्नाचा मुहूर्ताला ती घाई करणार नाही. त्यामुळे तू लवकरात लवकर या गोष्टी बघ आणि लवकरच तिला या सगळ्याच्या मागे लागायला सांग. लवकर लग्नाचा मुहूर्त निघाला पाहिजे असं ती म्हणते. त्यांचं हे बोलणं राकेश ऐकतो आणि लावण्याला वल्लरी जे काही बजावत असते ते सगळं तो आता बघत असतो. तेव्हा त्याला हे पाहून खरंच आनंद होत असतो. म्हणून तो मुद्दामच पुढे येतो आणि म्हणतो की अरे लावण्या, तू इथे आली आहेस लग्नाचा मुहूर्त काढण्याचा, म्हणून तू सकाळी सकाळी आलीस वाटतं. तेव्हा ती म्हणते की येस जिजू, परफेक्ट गेस, मी त्याच्यासाठीच इथे आलेली आहे. त्यावेळेला मग आता राकेश म्हणायला लागतो की हो हो, काय ना लावण्या, लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त बघा बरं, उशीर करू नका. तेव्हा मग वल्लरी म्हणते की जावई बापू, म्हणजे तुम्हाला पण या लावण्याच्या आणि वल्लरीच्या लग्नाची का घाई लागलेली आहे? तेव्हा तो म्हणतो की अरे असं कसं, घाई लागणारच ना. अर्णव म्हणजे माझा लाडका एकुलता एक मेहुणा आहे आणि त्याच्या लग्नाची घाई मला लागेलच. शिवाय तो लवकरात लवकर लग्न होऊन त्याचं चांगलं आयुष्य सुरू व्हावं आणि तो लवकरात लवकर सेटल व्हावा हिच्याबरोबर, हीच माझी इच्छा आहे ना. आणखी काय असणार, तोही आनंदात राहावा एवढीच माझी काही ती अपेक्षा आहे, बाकी काय. आणि म्हणूनच यांचं लग्नाचा मुहूर्त लवकरच निघावा हे मला असं वाटतं. आणि त्याचबरोबर मामी, मी हे पण बघतोय ना की तुमच्या दोघींची किती चांगली गट्टी जमली आहे. ते तुम्ही दोघी किती चांगले आहात एकमेकींबरोबर, तेही मी बघतोच आहे. असं बोलल्याबरोबर आता वल्लरीचं तोंडच बंद होऊन जातं, म्हणून ती गप्पच बसते. आजी समोरून येते तेव्हा राकेश म्हणतो की अरे आजी आलात तुम्ही, गुड मॉर्निंग असं म्हणून तो नमस्कार करतो. तेव्हा आजी म्हणते की अरे जावई बापू, सुखी राहा सुखी राहा असं म्हणून ती त्यांना आशीर्वाद देते. आणि त्याचबरोबर आता लावण्य पण आलेली असते आणि लावण्य पण लगेच आजीच्या पाया पडते आणि आजीला म्हणते की आजी गुड मॉर्निंग. तेव्हा आता तिच्याही ती नमस्कार सुखी राहा असा आशीर्वाद देते. तेव्हा वल्लरी पाय पडायला जात असते. तेवढ्यातच आजी म्हणते की अगं वल्लरी, नको नको, तुझ्या या सगळ्या पाया पडण्याची वगैरे काहीच गरज नाही आणि खरं तर तुला सुखी राहा असा आशीर्वादही देण्याची गरज नाही. तू एरवी हे नेहमी सुखीच असतेस असा टोमणा ती तिला मारते आणि त्यामुळे लावण्य आता गालातल्या गालात हसत असते. तर आजी आता म्हणते की लावण्या बोल ना बाळा, सकाळी सकाळी. तेव्हा मग ती तिचं कौतुक करत असते आणि हे पाहून आता वल्लरीला फारच बरं वाटत असतं. त्यानंतर ईश्वरी इकडे नमूबरोबर चहा पीत बसलेली असते आणि दोघांच्याही गप्पा सुरू असतात की आपल्याला लवकरात लवकर आता क्लाउड किचनला जॉईन करायला हवं. तेवढ्यात ईश्वरीला एक अननोन नंबरवरून कॉल येतो आणि ईशू म्हणते की थांब घेते. तेव्हा मग ईश्वरी कॉल घेते आणि समोरून एक माणूस असतो. तो म्हणतो की मॅडम नमस्कार, काय ना, मी तुमचा एक क्लाउड किचनचा क्लायंट आहे. तेव्हा मग तो बोलतो की हो. ती बोलते बोला ना. मग तो म्हणतो की काय ना, माझ्या बायकोने तुमच्याकडे जरा एक ऑर्डर दिली होती. खरं तर ती आम्ही रिसीव केली होती आणि तुमच्याकडची मिठाई ना खरंच माझ्या बायकोला फार आवडली. हे ऐकून दोघीजणीही फार खुश होतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो बोला. मग तो सांगतो की कसं आहे ना, म्हणूनच त्या ऑर्डरवरूनच मला तुम्हाला एक मोठी ऑर्डर द्यायची आणि खूप बल्कमध्ये हवी आहे आणि मोठी ऑर्डर आहे बरं का, त्यामुळे तो तुम्हाला द्यायची. ईश्वरी म्हणते की हो चालेल, तुम्ही मला माझ्या क्लाउड किचनला येऊन भेटा, म्हणजे तिथे आपल्याला काही ते ऑर्डरचं ठरवता येईल, कधी हवी आहे काय किंवा सगळं काही. तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली ना, माझी जरा माझ्या एका क्लायंटबरोबर बिझनेस मीटिंग आहे, त्यामुळे मला त्याला तिथे भेटायचं आहे, त्यामुळे मला जरा वेळ ॲडजस्ट होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला एक काम कराल का, एका कॅफेमध्येच भेटाल का, म्हणजे माझी ती मीटिंग आटोपतो आणि तुम्हाला मग मी तिथेच भेटतो. आता ईश्वरीला प्रश्न पडतो. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, नसेल जमत तुम्हाला तर राहू देत. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही थांबा भैया, एक काम करा, मला ॲड्रेस सांगा. तो म्हणतो की कॅफे रेनबो, त्याच्यामध्ये तुम्ही मला भेटा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल, मी भेटते तुम्हाला. ईश्वरी हातची संधी सोडत नाही. ती म्हणते की ठीक आहे चालेल, आपण भेटूया. आणि नम्रता म्हणते की इशू बघ ना, आता आपल्याला इतक्या दिवसानंतर एक बल्कची ऑर्डर मिळणार आहे. ईश्वरी म्हणते की हो, आपल्याला आता या कामाला लागलं पाहिजे हा नमुताई, लवकरात लवकर ही ऑर्डर घेतलीच पाहिजे आणि अशा अनेक ऑर्डर्स आता आपल्या हाती लागत जातील. तर त्या दोघींचंही जे बोलणं असतं ते सुप्रिया येत असताना ऐकते आणि म्हणते की हां,
म्हणजे झालं आहे का सुरू ईश्वरी तुझं? अगं, अजूनही तुला बरं वाटलेलं नाही आणि लगेचच ऑर्डर घ्यायला सुरुवात केलीस? ते काही नाही हां. आता लक्षात ठेव, तू आता तिथे असं जायचं नाही आहे. आराम कर. इतक्या लवकर किचन जॉइन करण्याची काय गरज आहे मी म्हणते. थोडे दिवस आराम कर ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की "अगं आई, असं काय करतेस? अगं, साधा ताप तर होता मला आणि आता औषध घेऊन मला बरं वाटतंय आणि मी पुरेसा व्यायाम केला आहे आणि विश्रांती पण घेतली आहे. त्यामुळे मला तू प्लीज जरा आता आराम करू दे नकोस, मला काम करू दे." आणि मोठी ऑर्डर आली आहे त्यामुळे. तेव्हा नमू म्हणते की "अगं आई, नको काळजी करू. मी आहे ना तिच्यासोबत. कशाला घाबरते? आम्ही दोघी आहोत. इशू नाही एकटी." असं म्हटल्याबरोबर दोघी एकमेकींच्या लगेच पाठीराखा बनत असतात. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की "बरं ठीक आहे बाबा, तू इशू एकदा काही ठरवलंस तर कोणाचं ऐकणार आहेस का?" त्यावर मग ती म्हणते की "आई, म्हणजे तुझी परवानगी आहे तर?" तेव्हा ती म्हणते की "हो ठीक आहे परवानगी, परंतु सगळ्या काही गोष्टी आहेत ते अगदी व्यवस्थितपणे कर, समजलं?" तेव्हा ती खूप खुश होते ईश्वरी आणि धावत धावत म्हणते की "आई थांब, मी माझी बॅगच घेऊन आले." तर इथे जो माणूस असतो ज्याने ईश्वरीला ऑर्डरसाठी कॉल केलेला असतो आणि कॅफेमध्ये बोलावलेला असतो, तो मामाला फोन करून सांगतो की "साहेब, तुमचं काम झालेलं आहे." मग मामा त्याला म्हणतो की "ठीक आहे, मग त्या कॅफे रेनबोमध्ये तू पण हजर राहा." असं म्हणून आता मामानेच हा सगळा चक्क डाव आखलेला असतो आणि इथे मामाचा हा सगळं प्लॅनिंग राकेशला कळलेलं असतं. कारण राकेश सगळं काही ऐकत असतो. मामाच्याच रूममध्ये राकेशने ते जे गॅजेट असतं ते लपवून ठेवलेलं असतं. त्यामुळे मामाचा प्लॅन त्याला कळतो. तर इथे आता फ्लॅशबॅकमध्ये राकेशने मामाच्या रूममध्ये कोणीही नसताना तेच गॅजेटची चिप ही तिथेच लपवून ठेवलेली असते आणि त्याचमुळे मामाचं आता सगळं काही बोलणं जे असतं, जे प्लॅनिंग असतं ते राकेशला दिसत असतं. तर इथे आता राकेश हा बोलत असतो की "मामा, मामा, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही मामा-भाचे मिळून मला दोघंजणही ब्लॅकमेल कराल, मला या सगळ्यामध्ये अडकवाल? तर असं अजिबात होणार नाही. तुम्हाला काय माहिती आहे, मी तुमचा हा जो काही प्लॅन होता माझ्या बाबतीतला, तोच बेमालूमपणे तुमच्यावर उलटवलेला आहे. त्यामुळे आता काही झालं तरीही तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमच्या सगळ्या खबरी मला मिळायला लागतील. आता कॅफे रेनबो काय? ठीक आहे, चालेल. खरंच आज कॅफे रेनबोमध्ये खूपच मजा येणार आहे आणि आता मी जे काही करणार आहे ना, त्यामुळे तुमची पूर्ण वाट लागणार आहे, वाट. आता बघतोच मी की अर्णव कसा भेटतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवला कॅफेमध्ये भेटायला आलेली असते. ती म्हणत असते की "अर्णव सर, तुमचा काय प्रॉब्लेम आहे माझ्या बाबतीत, माझ्या लग्नाच्या बाबतीत आणि राकेशजींच्या बाबतीत पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?" असं ती त्याला रागानेच विचारते. तेव्हा तो म्हणतो की "मिस इंदोर, ऐकून घे." तेवढ्यातच तिथून आता संजय येतो आणि म्हणतो की "ईश्वरी, काय आहे हे?" तेव्हा ईश्वरी आता घाबरते की बाबा इथे कसे काय पोचले. तेवढ्यातच आता बाबा पुढे येतात आणि म्हणतात की "ईश्वरी, मी तुला सांगितलं होतं या माणसाशी बोलायचं नाही, याला भेटायचं नाही, याच्याशी कोणत्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही. तरीही तू याला भेटायला इथे कॅफेमध्ये का आलीस?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "बाबा, माझं ऐकून घ्या." तो म्हणतो की "मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. चल, माझ्यासोबत चल इथून." असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की "बाबा, तुमची काहीतरी गलतफहमी झाली." परंतु तरीही ते ऐकूनच घ्यायला तयार नसतात आणि ईश्वरीला म्हणतात की "चल आता इथून पुढे, थांबायचं नाही इथे." असं म्हणून तो हात धरून घेऊन चाललेला असताना तिथून आता अर्णव हा म्हणतो की "1 मिनिट ईश्वरी." आणि तोही आता ईश्वरीचा तिथे हात धरतो आणि इथे ईश्वरीचा हात धरल्यामुळे ती तिथेच अडकली जाते. तिथे संजय येतो आणि म्हणतो की "हात सोड माझ्या मुलीचा." अर्णव ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणतो की "प्लीज माझं ऐकून घ्या, मला महत्त्वाचं सांगायचं आहे." तर संजय भयंकर चिडलेला असतो आणि तो अर्णवच्या जोरात कानाखालीच वाजवून देतो आणि हे पाहिल्यानंतर ईश्वरीला आता तिथे धक्काच बसलेला असतो की काय करू. आणि ती एकदम धक्का लागल्यासारखी अर्णवकडे बघते आणि अर्णवच्याही आता तोंडाच्या इथून रक्त येत असतं. आता काय घडणार आहे नेमकं, अर्णव सगळं सांगू शकेल का किंवा ईश्वरी तिथून निघून जाईल, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.